गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मी पण मस्त. तर आज मी सियाच्या टिफिनसाठी बनवत होते गिलकी आणि मुगाची डाळ मिक्स भाजी. त्यासाठी मी कुकरमध्ये तेल, जिरे, मोहरी आणि लसूण टाकलेलं आहे. आणि आता त्यात टाकते मी थोडीशी धनेपूड, थोडीशी हळद, थोडीशी लाल तिखट. तिखट जास्त नाही टाकत मी, कारण सिया तिखट नाही खात जास्त, त्यामुळे. आणि तुम्हाला वाटेल तर तुम्ही थोडासा मसालाही ॲड करू शकता. त्यानंतर मीठ. आणि आता धुवून ठेवलेली मुगाची डाळ आणि गिलकी, हे मुगाची डाळ वगैरे धुवून टाकलेली आहे. आणि त्यानंतर थोडंसं त्याला परतवून घेणार पुन्हा. आणि कुकरमध्ये करायचं कारण असं की लवकर होते, एक शिट्टी दिली की फटाफट होऊन जाते. आणि आता मी त्यात टाकला आहे शेंगदाण्याचा कूट, कारण सकाळी आपल्या मागे एवढी घाई गडबड असते, म्हटलं मग कुकरमध्ये लावली की फटक्यात होऊन जाते. सकाळी किती घाई असते हे मला स्पेशली सांगायची गरज वाटत नाही आहे, कारण सगळीकडेच हेच चालू असणार सकाळी सकाळी, त्यामुळे कुकरमध्ये लावते. मोस्टली मी लावत नाही कुकरमध्ये भाज्या, पण असं कधीतरी चालतं आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकते कट करून. आणि आता कुकरचं झाकण लावलं की झालं काम. म्हणजे कसं कुकरमध्ये लावल्यानंतर हा एक बेनिफिट आहे की त्याला परत परत चेक नाही करावं लागत. त्यानंतर त्यांनाही जायचं होतं, त्यांच्या नाश्त्यासाठी उपमा बनवते. तुम्हाला तर माहीतच आहे मी सध्या नाश्ता स्किप करते त्यांच्या एकट्यासाठी. मग मी उपमा बनवायला घेतला. आणि सियाला मी स्कूल असलं की हे नाश्त्याला असं पोहे वगैरे काही बनवत नाही. चपाती झालेली असते, एक चपाती खाऊन जाते. आणि एकदम मुले खाऊन गेले घरून व्यवस्थित की मग आपल्यालाही टेन्शन नसतं, आपणही थोडं रिलॅक्स असतो, बिनधास्त असतो की चला ते खाऊन गेलेले आहेत. माझं तरी असं आहे, तिने खाल्लेलं असलं की मग मला माझं जीवात जीव आल्यासारखं होतं. नाहीतर मग सारखं मनात विचार असतो, अरे खाल्लं नाही असं. पण तिचं तेवढं चांगलं आहे जेवणाच्या बाबतीत, खाते सर्व काही. त्यानंतर मी आत कांदा, टोमॅटो, थोडंसं गाजर पडलेला होता तोही टाकून दिला. तरी विशेष म्हणजे मटार नाही आहे आता माझ्याकडे, नाहीतर मटार असल्यावर तर एकच नंबर. आणि इकडे कुकरही ओपन करून ठेवला आहे, जेणेकरून भाजी लवकर थंड होईल. आणि अशी सवय आणखी कुणाकुणाला आहे माझ्यासारखी, गॅस चालू असतानाच गॅस साफ करत चालायचं. आय नो खूप जणींना असणार. आणि आता रवा मी भाजून ठेवलेला असतो एकदाच भरपूर, म्हणजे सकाळी सकाळी घाई असते आणि त्यात पटापट घेऊन घेता येतो, भाजत बसावं लागत नाही पुन्हा. त्यानंतर सियाने नाश्ता केला, तिचं आवरलं, तिचे बाबाही नाश्ता करून गेलेत. त्यानंतर मग सियाचं असं चालू होतं, हँकी काढ, हँकी टाक. ही नोटंकी ही सगळीकडे असणार कधी कधी. आणि सकाळी लवकर उठलं ना की हा एक फायदा होतो की सकाळी फटाफट काम आवरतात, आपली घाई होत नाही. त्यामुळे सकाळी मुलांसोबतही टाईम स्पेंड करता येतो, जेणेकरून तेही फ्रेश माइंडने स्कूलमध्ये जातात. आणि त्यासाठी मला तरी वाटतं की आपण 5-10 मिनटं वेळेच्या अगोदर उठायला काहीच हरकत नाही आहे. नाहीतर मग खूप चिडचिड होते आपलीही, आणि आपली चिडचिड मग त्यांच्यावर निघते, मग ते परत नाराज होऊन स्कूलमध्ये जाणार. त्यापेक्षा आपण थोडं लवकर उठून फटाफट कामं आवरले की ते आपल्यासाठीही चांगलं आहे आणि मुलांसाठी तर अगदीच चांगलं आहे. त्यानंतर मग ती डान्स करत होती मिररमध्ये बघून. आणि मग हे रोजचं तिचं ठरलेलं सूर्याला नमस्कार करणे. आणि मी तिला सोडून आले आणि नंतर बघा तुम्ही वातावरण किती सुंदर दिसतंय. आणि आता सर्वात मोठा टास्क म्हणजे पसारा बघा तुम्ही.
अगदी मेन डोअरपासून तर पूर्ण घरात पसाराच पसारा आहे. फक्त बेडरूम हा क्लीन केलेला आहे एक, बाकी किचन आणि हा दुसरा बेडरूम, यात तर सर्व कपडे धुवायचे न धुवण्याचे सर्व मिक्सअप आहेत. आता त्यांना बाजूला करते आणि बाकीचे कपडे धुवून ठेवलेले वगैरे फोल्ड करून ठेवते. आणि हे सर्व कपडे आता सध्या असेच फोल्ड करून ठेवणार मी, कारण अजून काही कपडे धुवायचे बाकी आहेत. आता ते सर्व धुवून झाले की मग एकाच दिवशी सर्व प्रेसला करायला घेणार, म्हणजे एकदा बसलं की टेन्शनच नाही. एकदा बसलं की सर्व कपडेच प्रेस करून टाकायचे. आणि मग असं करून ठेवले की मग त्यांचीही वेळेवर प्रॉब्लेम होत नाही त्यांना आणि आपलीही फजिता होत नाही. अशी अगोदर पूर्वतयारी करून ठेवलेली की मग बॅग वगैरे पॅक करतानाही त्यांनाही काही प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर मग हेच राहिलं तेच राहिलं असं होतं. तर जे धुवायचे होते ते वरच्या याच्यात ठेवले मी. त्यानंतर मी मशीनला आणि लावले कपडे, बॅग धुतल्या आणि मग अंघोळ करून आले. आणि आज चतुर्थी आहे, सो साडी तर घालावीच लागणार. मी तरी घालते चतुर्थी किंवा असं काही असलं एखाद्या वेळेस गुरुवारी. असं तर आपण काही रोज घालत नाही साडी, असं कधीतरी छान वाटते घालायला आणि मला वाटतं घालायलाही हरकतच नाही काही. त्यानंतर मी पूजा वगैरे केली, म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घातली. त्यानंतर मग पाठ घेतला, जपमाळ केली आणि आरती करून घ्यावी म्हटलं. आरती तर रोजच करतो आपण, त्यात काही विषयच नाही. आणि मग छोटीशी अशी रांगोळी काढून घेते. आता तुम्ही म्हणणार ही रांगोळी तू कशावर काढते, तर हा कार्डबोर्ड आहे, कारण इथे काढायला काहीच नाही आहे. आणि दुसरं म्हणजे खाली जर काढली तर मग सिया दुपारी स्कूलमधून आल्यानंतर जर तिने रांगोळी बघितली तर मग ती रांगोळी कशाची राहते, मग ती तिच्यासोबत खेळत बसणार. त्यामुळे वरती काढते मग मी. त्यानंतर माझ्यासाठी मी शेंगदाणे आणि बटाटे उकडवले, ते खायला घेणार तेवढा त्यांचा कॉल आला की तू खाली ये, आपल्याला बाहेर जायचं आहे. मग ते तसंच ठेवलं, म्हटलं चला तिकडून आल्यानंतर करू. आणि मग बाहेरून जाऊन आले आणि येताना सियालाही घेऊन आलो. तर सियाला इथे राग आलेला होता आणि तिचे बाबा तिला मनवायचं काम करत होते. काहीतरी झालं होतं मला वाटतं दोघांचं त्यांचं. मग त्यानंतर त्यांनी जेवण वगैरे केलं, ते गेले नंतर ऑफिसला. आणि मग इथे सिया हरे राम हरे कृष्णा असं काहीतरी चालू होतं तिचा डान्स. आणि मग संध्याकाळी आज चतुर्थी म्हटल्यावर मोदक तर करावेच लागणार. मग संध्याकाळी मी मोदक बनवायला घेतले आणि ते आलेत. मग तेवढ्यात त्यांचा आणि माझा चहा ठेवला. आणि मी मोदक असे लाटूनच बनवते, जेणेकरून खालची जी पारी असते ती अगदी पातळ येते आणि मग छान लागतात नंतर मोदक. आणि अगदी छोटे छोटे करते मी, कारण मोदक खायला मी आणि सिया खाणार, आणि खाणार किती आपण 1-2 असं म्हणून. मग ते वाया जाण्यापेक्षा अगदी छोटे छोटे बनवते, म्हणजे खाल्ल्या जातील सगळ्यांकडून असं. हे बघा छोटे छोटेच बनवते मी नेहमी. आणि बरेच जण अशी वाटी बनवूनही असं बनवतात, पण मला असं लाटून जास्त बरं वाटतं, सो मग मी तसेच बनवते. आणि आता अशा प्रकारे मी सर्व 21 मोदक बनवून घेणार आहे. आणि मोदकही आज मला वाटतं ज्यांच्याकडे चतुर्थी पकडतात त्यांच्याकडे आज मोदक हमखास असणार. त्यानंतर मग मी चहा घेते आणि आम्ही दोघं आता मस्त चहा एन्जॉय करतो बसून. आणि मग नंतर चहा घेतला आणि त्यानंतर मोदक फ्राय करून घेतले. आणि आता पावभाजी बनवायची होती, सो त्यामुळे कढईमध्ये तेल टाकून जिरे टाकले आहे, तेजपत्ता टाकला आहे आणि भाज्या कुकरला शिजवून ठेवल्या आहेत. आणि आता कांद्याची प्युरी बनवून घेतलेली ती टाकते. बरेच जण कांदा कट करूनही टाकतात, पण मी प्युरी बनवूनच टाकते. ज्याची त्याची आपली वेगवेगळी पद्धत असते नाही का बनवायची. कांदा लाल झाला की मग टोमॅटोची प्युरीज बनवून घेतलेली आहे मी. मग आता कांदा लाल झाला की ती टाकली. टोमॅटोची प्युरी बनवताना त्यात लसूण आलं टाकते मी.
त्यानंतर आता मीठ, जेणेकरून आपला कांदा टोमॅटो लवकर शिजेल. आणि पावभाजी म्हणजे मला खूप आवडते. आणि एका छोट्या डब्यामध्ये मी सर्व मसाले काढून घेतले होते. ज्यात 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद, असं सर्व एका छोट्याशा डब्यात मी काढून घेते. आणि आता मसाला टाकून व्यवस्थित परतवून घेणार. त्यानंतर मी टाकले आहे त्यात मटार. मटार तर कंपल्सरी असायलाच हवे. आणि मी नंतरच टाकते, कारण बरेच जण शिजवताना टाकतात भाज्यांमध्ये, पण ते मला नाही आवडत. सो मी नंतर टाकते. आणि थोडंसं अगदी किंचितचं गरम पाणी टाकून घेतलं आहे मी, जेणेकरून मसाले लागणार नाही आणि मसाल्याला छान असं तेल सुटणार. त्यानंतर थोडंसं झाकण ठेवून देते. थोड्या वेळाने चेक केलं मी, तर बघा तुम्ही किती छान मसाल्याला तेल सुटलं आहे, कलरही छान आलेला आहे. आता मी स्मॅश केलेल्या भाज्या टाकून घेते. भाज्यांमध्ये काय, फ्लॉवर, गाजर, शिमला मिरची आणि बटाटा, एवढ्या 4 भाज्या मी मिक्सरला कुकरला हे करून घेतलेल्या. त्यानंतर मी बीट टाकत होते भाजीला छान कलर यावा यासाठी. आणि माझ्या छोट्या किसणीने तो किसताच येत नव्हता. मग मी मोठी किसणी काढली आणि त्याने किसून घेतला फटाफट. बीटने खूप छान कलर येतो आणि बीट टाकणंच योग्य मला तरी वाटतं. त्यानंतर बघा तुम्ही भाजीला किती छान तेल वगैरे सुटलं आहे. आणि आता मी त्यात स्मॅश केलेल्या भाज्या टाकून घेणार, ज्यात मी फ्लावर, शिमला मिर्च, गाजर आणि बटाटा असं सर्व घेतलं होतं. आता हे सर्व मिक्सरला छान शिजवून घेतलेले. त्यानंतर स्मॅश करून घेतलेत. आणि आता हे सर्व भाज्या टाकून छान असं मिक्स करणार. त्यानंतर त्यात बीट किसून टाकते, जेणेकरून छान कलर येईल. दुसरे कलर वगैरे यूज करण्यापेक्षा बीट वापरणं केव्हाही चांगलं, नाही का. त्यानंतर त्या छोट्या किसणीने माझं बीट किसलंच जात नव्हता. मग मी पुन्हा मोठी किसणी काढली आणि म्हटलं त्याने किसून घेऊ फटाफट. असं सर्व होतं चालू. तुम्ही कशी पावभाजी बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे असं झालं की ती मोठी किसणी माझी सापडत नव्हती. मग सापडली इकडून तिकडून आणि मग म्हटलं बीट किसून घेऊ, कारण ही मी वापरत नाही, त्यामुळे ती कुठे ठेवली माझ्याही लक्षात नव्हतं. आणि माझं खूपदा असं होतं, ठेवून देते मी, पण माझ्या बऱ्याच वेळा लक्षातच राहत नाही की मी कुठे ठेवली होती वस्तू. कारण आपण एखाद्याच घाई गडबडीत ठेवून देतो वस्तू आणि नंतर मग लक्षातूनच जातं निघून. तर बघा कलर किती छान आला आहे भाजीला. आणि मी इथे 1 चमचा तूप टाकलं आहे. बटर असेल तर बटर टाका, नाही तर तूप टाकलं तरी काही हरकत नाही. माझ्याकडे बटर नव्हतं, त्यामुळे मग मी तूप टाकलं आहे. आणि त्यानंतर आता मी टाकणार कोथिंबीरशिवाय तर मजाच नाही. त्यानंतर आपली पावभाजी तयार आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.